मुंबईसह देशभरातील कामगार चळवळीचे अर्धव्यूह बंद सम्राट आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं। ते 88 वर्षांचे होते। गेल्या काही वर्षांपासून शारीरिक व्याधींशी झुंजणाऱ्या फर्नांडिस यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते। तिथेच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। देश के लिए, लोकतंत्र के लिए अपने जीवन को समर्पित किया था। समाजवादी आंदोलन से उनका नेतृत्व खड़ा हुआ था, पर उसके साथ साथ वो प्रखर राष्ट्रभक्त थे और विशेष रूप से मजदूरों के संगठन के लिए उन्होंने उनको न्याय देने के लिए बहुत बड़ा संघर्ष किया है। उनके जाने से हमारे एक बहुत बड़े नेता को हम गंवा चुके हैं। भगवान उनके आत्मा को शांति दे, यही मैं ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ। उनके बेटा को अमेरिका से आना है, तो कल ही जो भी अंतिम संस्कार करना है वो होगा। अभी एम्बामिंग करके यहाँ घर पे रहेंगे, तब तक थोड़ी देर में आ जाएंगे और दोपहर के बाद मेहमानों को जिनको भी आके अपना करना है वो कर। दरम्यान जॉर्ज फर्नांडिस यांच्या कारकिर्दीवर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। 3 जून 1930 ला जॉर्ज फर्नांडिस यांचा मंगळूर येथे जन्म झाला। 1967 मध्ये निवडणुकीतून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला। 1967 ते 2004 पर्यंत त्यांनी 9 वेळा खासदार म्हणून काम पाहिलं। 1994 मध्ये त्यांनी समता पक्षाची स्थापना केली। कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू ही त्यांची विशेष ओळख। उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता। भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचं नेतृत्व हे जॉर्ज फर्नांडिस यांनी केलं होतं। आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते। अनेकदा त्यांनी तुरुंगवासही भोगला होता। संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री म्हणून होते। आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं। 2001 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले। इंग्रजी, हिंदीसह तब्बल 10 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं।